ओके. तो आपण आज जो करंट इलेक्ट्रिसिटी जो टॉपिक आहे तो कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. सो आपण लास्ट टाइम काय केलं होतं, लेक्चर नंबर 3 झालं होतं. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर बघितली होती. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय की इट इज कन्वर्टेड इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू दी मेकॅनिकल एनर्जी. आणि त्यावेळी आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल बघितला होता की ज्या बेसिसवर काय करते काम करते. आता जो आपण कॉन्सेप्ट शिकणार आहे दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय आपण बघणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शन काय नेमकं हे बघायचं. आणि ह्याचा रिलेवन्स कुठे आहे आपल्याला, ह्याचा रिलेवन्स तर या टॉपिकलाच आहे. पण सायन्स 2चा जेव्हा आपण 5वा टॉपिक शिकणार टुवर्ड द ग्रीन एनर्जी, जो ह्याच्यानंतर आपण घेणार आहोत टुवर्ड ग्रीन एनर्जी. सो तिथे पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं काय होणार आहे आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणजे तिथे काही डिटेलमध्ये नाही आहे काय, पण आपल्याला तिथे काय असणार आहे माहिती आहे का की आपण लहानपणापासून ऐकत असलो की धरणापासून जे पाणी असतं त्याच्यापासून लाईट बनते, पवनचक्की आहे त्याच्यापासून लाईट बनते, कोळशापासून लाईट बनते. मग ही नेमकी लाईट बनते कशी, तर ती लाईट बनण्यामध्ये काय ॲक्च्युली हा कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे दॅट इज नोन ॲज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता एक्झॅक्टली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे काय ते पहिलं आपल्याला बघावं लागेल की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय करतं. तर आपण बघितलेला हा पहिला पॅराग्राफ जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पेज नंबर 56, तो आपण बघूया की आपण आत्तापर्यंत काय बघत होतो की आपण इलेक्ट्रिसिटी दिली की काय होतं, वर्क होतं किंवा मेकॅनिकल वर्क होतं. काय होतं, मेकॅनिकल वर्क होतं. मेकॅनिकल वर्क म्हणजे आपण बोलतो ज्याला ग्राइंडिंग वाटणे बोलतो, किंवा पंखा काय करणे फिरणे, किंवा फॅन गोल फिरणे, मोटर फिरणे. कधी जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी देतो तेव्हा हे होतं. आता हे जर कसं माहिती आहे का, आता जो आपण बघणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये असं होणार आहे की आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे करंट इंड्यूस होतो. करंट काय होतो, करंट इंड्यूस होतो. आता करंट इंड्यूस होतो म्हणजे काय, इंड्यूस म्हणजे प्रोड्यूस होणे, तयार होणे ड्यू टू मोशन ऑफ कंडक्टर, ड्यू टू मोशन ऑफ अ कंडक्टर और मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेट. बरोबर. म्हणजे काय, मागच्या याच्यामध्ये आपण बोलले इलेक्ट्रिसिटीमुळे काय तयार होत होतं, वर्क होत होतं, मशीन फिरत होतं. आता आपण काय करणार आहे, ड्यू टू दी मोशन ऑफ द कंडक्टर और द मॅग्नेट और मॅग्नेटिक फील्ड काय तयार होणार आहे, करंट तयार होणार आहे. आता सर हे ॲक्च्युली काय बोलताय तुम्ही, तर एक लक्षात घ्या की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय की ड्यू टू दी मोशन ऑफ द कंडक्टर किंवा और a change in the magnetic field current will be produced. It is called electromagnetic induction. For example, आपण मागच्या वेळी बघितलेलं की अशी कुठली तरी कॉईल होती बरोबर मागच्या ह्याच्यात, आणि त्याच्या बाजूला काय केलं होतं, 2 नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असे काय होते, मॅग्नेट होते. करंट दिल्यावर ही कॉईल फिरत होती, ही डाऊनवर्ड जायची, ही अपवर्ड यायची आणि गोल गोल फिरायची. आता ह्याच्यामध्ये काय आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय बोलतो की जर तुम्ही कंडक्टर स्टील ठेवला, आपण आता ह्याच्यामध्ये काय तयार करणार आहे, करंट तयार करणार. कंडक्टर तुम्ही स्टील ठेवला, स्टील म्हणजे काय एकदम स्थिर ठेवला, आणि त्याच्याभोवती असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज केली. मॅग्नेटिक फील्ड चेंज केली म्हणजे काय, आत्ता मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ आहे. समजा हा मॅग्नेट इथे आला आणि हा मॅग्नेट इथे गेला, म्हणजे साऊथचा नॉर्थ झाला, तर मॅग्नेटिक फील्ड अशी होणार, कारण की मॅग्नेटिक फील्ड कधी पण नॉर्थ टू साऊथ असते. आणि ही कंटिन्यू अशी मॅग्नेट गोल 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 फिरवत बसलो. म्हणजे काय की कंडक्टर स्टेशनरी आहे, स्टेशनरी म्हणजे स्थिर आहे, त्याच्याभोवती असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. जेव्हा अशी मॅग्नेटिक फील्ड किंवा लाईन ऑफ फोर्स जेव्हा चेंज होतात, जेव्हा कंडक्टर काय असेल, स्टेशनरी स्थिर असेल, तेव्हा ह्या कॉईलमध्ये किंवा ह्या कंडक्टरमध्ये काय तयार होणार, करंट. सो वी कॉल्ड इट्स अ इंड्यूस करंट, त्यालाच आपण नाव देणार इंड्यूस करंट. हे कळतंय. मग हाच फिनोमेना म्हणजे तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बरोबर.
हे कळलं. सो कळलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, की तुम्ही आयदर कॉईल स्टेशनरी ठेवा आणि त्याच्याभोवती असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज करा, किंवा वाईस वर्सा उलटं पण करू शकता, की तुम्ही मॅग्नेट स्टेशनरी ठेवा आणि त्याच्याभोवती असणारी जी कॉईल आहे त्याची पोझिशन चेंज करा, किंवा हा जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे तो कंटिन्यू फिरता ठेवा. बरोबर, दोन्हीच्या ह्याच्यामध्ये काय तयार होणार, करंट तयार होणार. इट इज कॉल्ड इंड्यूस करंट, आणि त्यामुळे इट इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, दॅट इज EMI. हे कळतं आहे. सो आता आपण हा कॉन्सेप्ट बघणार आहे. आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, की तुमची कॉईल आहे, बरोबर, ही कॉईल आहे, कॉईल भोवती नॉर्थ अँड साऊथ मॅग्नेट आहे. हे मॅग्नेट जोरात फिरले गोल, बरोबर, तर ह्या कॉईलमध्ये करंट तयार होणार. या कॉईलमध्ये करंट असणार ते कुठेतरी बाजूला जमा केले जाणार, आणि ते जमा झाल्यानंतर ते यूज केलं जाणार. सो जेवढे पण डॅम आहेत, म्हणजे ज्याला आपण धरणं बोलतो, जेवढे पण पवनचक्की आहेत, तिथे हेच केलं जातं, की हे जे मॅग्नेट असतात ना कुठेतरी अटॅच असतात, बरोबर, ह्याच्यावर जोरात पाण्याची वाफ किंवा पाणी पडतं, बरोबर, काय कशाने पण, तुम्ही हवेने पण हे फिरू शकता, बरोबर, पाणी पडल्यावर पण हे फिरणार, पाण्याची वाफ लागली तरी पाण्याच्या वाफेमध्ये ताकद असते, त्यामुळे हे मॅग्नेट जोरात गोल फिरायला चालू होतं. आणि मध्ये जी कॉईल असते, बरोबर, जी तांब्याची बनलेली असते ती स्टेशनरी असते. आता हे जोरात मॅग्नेट फिरण्यामुळे करंट तयार होतं, आणि तिथे काय तयार होणार, करंट तयार होणार. हेच आपल्याला टुवर्ड द ग्रीन एनर्जी ह्या टॉपिक बघायचं. आता बघा, आता आपण टॉपिक घेऊया की नेमकं काय आहे. मग आपण जसं येईल तसं आपल्याला काय करूया, एक्सप्लेन करूया की काय आहे नेमकं. ठीक आहे, पेज नंबर 56 आहे. पेज नंबर 56वर जर तुम्ही गेला तर तिथेच बघा खाली टॉपिक आला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, बरोबर. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, we have seen that in a previous section that if we keep the electric conductor in a magnetic field such that the direction of current flowing through the conductor in a perpendicular to the magnetic field, then force exerted on the conductor because of the conductor moves. बरोबर, आता इकडे लक्ष द्या, इथे ऑलरेडी त्यांनी सांगितले की वी हॅव सी प्रिव्हियसली बघितलं की जर आपण बघितलं की मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याच्यावर फोर्स एक्झर्ट होतो, आणि फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे काय होतं, ती कॉईल मूव्ह होते. हे आपण इलेक्ट्रिक मोटरमध्ये पाहिले. कुठला रूल, फ्लेमिंगचा रूल, लेफ्ट हँड रूल, त्यानुसार, बरोबर. आणि मी तुम्हाला सांगितलं रूल आणि लॉ आहेत ते आवर्जून करा, एकतरी रूल किंवा लॉ विचारतात. सो हे आपण पहिल्या ह्याच्यात बघितलं, बिकॉज ऑफ दिस कंडक्टर मूव्ह. बट if the electric conductor is moving in a magnetic field or the magnetic around the stationary conductor is changing. ते बोलले की आता उलटं केलं तर, की स्टेशनरी ठेवला करंट कॅरिंग कंडक्टर किंवा कंडक्टर आहे, तो काय केला, आपण कंडक्टर घेतला आणि त्याच्याभोवती असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज केली, बरोबर, किंवा आपण काय केलं, वाईस वर्सा केलं. जर आपण कंडक्टर मुव्हिंग घेतला तर मॅग्नेटिक फील्डमध्ये तर काय होतं, तर आपण आत्ताच बघितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमिनामुळे काय होतं की करंट तयार होतं. इट इज नोन ॲज द इंड्यूस करंट, बरोबर, आणि या फेनॉमिनाला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कळलं. सो हे आपण ऑलरेडी बघितलं. मग ते आपल्याला त्यांनी सांगितलं की मग काय, मग हे समजून सांगण्यासाठी काय केले त्यांनी, एक्सपेरिमेंट घेतले. तर तुम्ही पेज नंबर, आता इन ऑर्डर टू फाइंड आउट answer this question, research was done by the great scientist Michael Faraday in 1831. मग त्यांनी सांगितलं हा जो एक्सपेरिमेंट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा, की कॉईल स्टेशनरी ठेवायची आणि त्याच्याभोवती असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज करायची. स्टेशनरी म्हणजे स्थिर, किंवा आपण काय करायचं, मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती स्टेशनरी ठेवली आणि कॉईल जर कंटिन्यू मुव्हिंग केली तरी करंट तयार होणार, बरोबर. मग हे कोणी शोधलं, मायकल फॅरेडेने. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध काय झाला की मायकल फॅरेडेने लावलं. आता पेज नंबर 57वर जर तुम्ही गेला, गॅल्व्हनोमीटर हा टॉपिक नाही आहे तुम्हाला, पण तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगतो की ॲमीटर, व्होल्टमीटर, गॅल्व्हनोमीटर ह्यांचं काम काय, की एक जर तुम्ही गॅल्व्हनोमीटर घेतला तर गॅल्व्हनोमीटरवर आहे ना अशी डायल असते. डायल म्हणजे तुमचा जो कर्कटक कसा असतो, हे ते 90 डिग्री, हे ते 0 डिग्री, तर काय असते, इथे एक काटा असतो, इथे जी मध्ये असतं तो 0 ही रिडिंग असते, आणि 0 रिडिंग नंतर इथे आहेत ना आकडे असतात, बरोबर. काय असतात आकडे, 1 2
3 4 5 बरोबर, असे आकडे असतात. मग तो तुमचे 2-3 प्रकारचे असतात, मध्ये 0 असेल किंवा एका साईडला 0 असेल, असे आकडे असतात. आता ह्याचं काम काय असतं ना, ह्याचं काम असतं इंड्यूस करंट मोजणे. म्हणजे जो करंट तयार होतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे, इंड्यूस करंट, त्याला मोजण्याचं काम कोण करतं? हा गॅल्व्हनोमीटर करतो, बरोबर. ह्यासारखा कोण असतो? ॲमीटर, जो करंट मोजतो. वोल्टमीटर, जो पोटेन्शियल डिफरन्स मोजतो, पोटेन्शियल डिफरन्स वोल्टमीटर. ॲमीटर करंट आणि गॅल्व्हनोमीटर इंड्यूस करंट. कळलं? सो आता हा गॅल्व्हनोमीटर असतो. आता त्यांनी ना 2 प्रयोग केलेत, एक्सपेरिमेंट, बरोबर. काय केलेत? एक्सपेरिमेंट केलेले आहेत. ते एक्सपेरिमेंट तुम्हाला बघायचे की एक्झॅक्टली एक्सपेरिमेंटमध्ये काय दिले आणि काय होतं. तर त्यांनी बघा, जर तुम्ही इकडे गेला बाजूला, तर तुम्हाला एक लक्षात येईल की एक डायग्राम दिले 4.15 बघ. मग त्याच्यामध्ये 4.15 आणि 4.16a 4.16b ह्या 3 डायग्राम, हे एक्सपेरिमेंट आहे किंवा हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी की ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये होतं काय, की त्यामुळे करंट इंड्यूस होतो. ॲक्च्युली कसं आहे, तुम्हाला माहिती आहे, कुठलाही मॅग्नेट असू दे, मग तो बार मॅग्नेट असू दे, हॉर्सशू मॅग्नेट असू दे, आपण बघितलं कुठले मॅग्नेट बघितले की सोलोनॉइड असतो, तो मॅग्नेट असू दे. तर हे कुठलेही करंट कॅरिंग कंडक्टरमधून जर करंट पास झालं तर तो मॅग्नेट म्हणून काम करतो, मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. आणि कुठल्याही मॅग्नेटच्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस असतात, तुम्हाला माहिती आहे, त्या लाईनी गोल 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 त्या कुठल्याही मॅग्नेट भोवती तयार होतात. तर ह्या लाईन जेव्हा जशा चेंज होतात, म्हणजे ह्या सराउंडिंग कुठं हे चेंज झालं तर काय होतं, किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज होते, तेव्हा ह्या लाईन ऑफ फोर्स पण काय होतात? चेंज होतात. मग त्यामुळे काय होतं? करंट प्रोड्यूस होतो. तर हाच एक्सपेरिमेंट कशाने दाखवला आहे? ह्याने दाखवलं. आता बघा 4.15 जो आहे त्याच्यामध्ये बघा स्टँड दिलेत 2 आणि एक तार गेली. तारचं एक टोक गॅल्व्हनोमीटरच्या एका एंडला अटॅच, तारेचं दुसरं टोक गॅल्व्हनोमीटरच्या दुसऱ्या एंडला अटॅच आहे. आता इथे तार म्हणजे काय? इट इज कॉल्ड अ कंडक्टर. म्हणजे कुठलीही मेटॅलिक वायर जी असते ती काय असते? कंडक्टर असते, बरोबर. मग ही जी वायर दिसते इट इज अ कंडक्टर. आणि कंडक्टर कशाला अटॅच आहे? गॅल्व्हनोमीटरला अटॅच आहे. आता इथे जी तार आहे आणि तारेच्या खाली बघा मॅग्नेट ठेवला आहे. समजा वर नॉर्थ पोल आहे आणि खाली साऊथ पोल आहे, बरोबर. आपण जर इथे वर कुठला नॉर्थ पोल आहे आणि इथे साऊथ पोल आहे. तर आता एक बघा की आपण बघितलेलं आहे की जर तुम्ही एकतर तारेला मूविंग करा किंवा मॅग्नेटला मूविंग करा, दोन्ही कंडिशनमध्ये काय तयार होतं? करंट तयार होतं. तर त्याने काय केलं की ही तार आहे ना, तारची मुवमेंट कशी केली, ती कधी तार खाली ए पोझिशनला, ती कधी बी पोझिशनला अशी आणली. म्हणजे तारेची मुवमेंट केली. जेव्हा मॅग्नेट काय असणार? स्टेशनरी. मॅग्नेट स्टेशनरी आहे पण कंडक्टर मूविंग आहे. तर या करंटमध्ये, या सिनॉरिओमध्ये तुम्हाला गॅल्व्हनोमीटरच्या ज्या तारेमध्ये किंवा त्याच्या काट्यामध्ये जी निडल आहे किंवा जी मधला जो काटा आहे त्याच्यामध्ये मुवमेंट दिसणार. म्हणजे वी कॅन से दॅट की करंट इंड्यूस म्हणजे काय, की तुम्ही मॅग्नेट किंवा ही मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी ठेवली पण कंडक्टर मूविंग केला तर करंट तयार झाला. आता वाईस वर्सा करा की ही तार स्टेशनरी ठेवा, म्हणजे तारेला कुठेही आपण मुवमेंट करेल. हा मॅग्नेट आहे ना, तो जोरामध्ये खाली आहे ना मुवमेंट करा, जोरात फिरवा. किंवा कधी तारेजवळ नॉर्थ पोल, कधी तारेजवळ साऊथ पोल असा, किंवा या साईडला साईडवे मुवमेंट करा. म्हणजे काय, कंडक्टर स्टेशनरी आहे पण मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग आहे. मग तेव्हा पण तुम्हाला गॅल्व्हनोमीटरच्या काट्यामध्ये काय दिसते? मुवमेंट दिसते. म्हणजे परत काय तयार झालं? गॅल्व्हनोमीटरचे काटे हल्ले म्हणजे काय तयार होते? करंट तयार होते. सो इट इज इंड्यूस करंट. म्हणजे काय, की तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा की आयदर यू टेक द कंडक्टर स्टेशनरी आणि मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग, किंवा मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी, कंडक्टर चेंजिंग किंवा त्याची पोझिशन चेंज करतो, तरी दोन्ही सिनारिओमध्ये काय होणार आहे? करंट प्रोड्यूस होणार आहे, बरोबर. मग बाजूचा पॅराग्राफ तोच सांगतो. कलेक्ट द मटेरियल ॲज शोन इन अ फिगर 4.50. कंप्लीट द सर्किट बाय द कनेक्टिंग द गॅल्व्हनोमीटर. कीप the bar magnet erect such a way that the north and south pole is just below the copper wire. Now if we wire kept moving from A to B, वायरला आपण A to B पर्यंत मुव्हिंग केलं, द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्टेड. पॉइंटर म्हणजे हा काटा डिफ्लेक्ट होतो. डिफ्लेक्ट होतो म्हणजे काय? मुवमेंट दाखवतो तो. दिस इज कॉल्ड अ फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ह्यालाच आपण फॅरेडेचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होतं.
नाव मूव द मॅग्नेट विथ द वायर फिक्स द गॅल्व्हनोमीटर पॉइंटर स्टील डिफ्लेक्टेड. आता त्याने काय सांगितलं, वायर स्टेशनरी ठेवा आणि मॅग्नेट मुव्हिंग करा. दोन्ही कंडिशनमध्ये इथे काय होणार, डिफ्लेक्शन दिसणार, म्हणजे करंट काय होणार, प्रोड्यूस होणार. कळलं? सो हा आहे बाजूचा एक्सपेरिमेंट की ज्याच्यामध्ये सांगितलं की तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे काय होतं, करंट इंड्यूस होतं. आता सेम वे जर आपण बघा, आता आपण पेज नंबर 57वरच 4.16a तिथे बघा एक चौकोनी कॉईल दिली. कॉईल म्हणजे काय, ही तार आहे, तारेला असा शेप दिला आहे, बरोबर. आणि खाली बघा गॅल्व्हनोमीटर अटॅच आहे. आता तुम्हाला येते गॅल्व्हनोमीटर काय दाखवतो, इंड्यूस करंट. म्हणजे ह्या कॉईलमध्ये जर करंट तयार झालं तर ते कुठं दाखवणार, गॅल्व्हनोमीटरमध्ये. बाजूला बघा सोलोनॉइड कॉईल आहे. सोलोनॉइड कॉईल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण पेनाची स्प्रिंग घेतली होती, त्या स्प्रिंगचा जो शेप असतो तो सोलोनॉइड असतो. आणि ही स्प्रिंग बघा खाली बॅटरीला अटॅच आहे, बरोबर. आता इथे बघा, इथे बाजूला की आहे, कीमध्ये काहीच नाही, डॉट बीट काय नाही, म्हणजे ही सध्या काय ऑफ आहे, बरोबर. ऑफ आहे म्हणजे काय की ह्याच्यामधून करंट वाहत नाही. त्यामुळे इथे बाजूला जी कॉईल आहे त्याच्या गॅल्व्हनोमीटरमध्ये जे रीडिंग आहे ती 0 दाखवते. ह्या दोन्ही कॉईल एकमेकाला अटॅच आहेत का कुठेही, नाही. बघा तुम्ही कुठेही एकमेकाला जोडलेले आहेत का, नाही. ही कॉईल सेपरेट आहे आणि ही कॉईल सेपरेट आहे. काय करायचं, आता बटन ऑन करायचं आणि लगेच ऑफ करायचं. बघा ह्याच्यामध्ये जे बटन दिसते खालच्या डायग्राममध्ये बघा, बटन ऑन केलं म्हणजे बघा मध्ये डॉट दाखवला आहे, ह्याच्यामध्ये काय दाखवलं आहे, डॉट दाखवलं आहे. ऑन करायचं, ऑफ करायचं. आता हे ऑन झाल्यामुळे इथे गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसणार. डिफ्लेक्शन म्हणजे तिथला काट्याची मुवमेंट आहे. आणि जसं ऑफ केलं तसं इथल्या गॅल्व्हनोमीटरमध्ये 0 दिसणार. म्हणजे काय, या कॉईलमधला करंट बदली झाला. ऑन ऑफ म्हणजे काय, करंट चालू होणे बंद होणे, करंट बदललं. तर इकडे गॅल्व्हनोमीटरमध्ये तुम्हाला डिफ्लेक्शन दिसते, म्हणजे बाजूच्या कॉईलमध्ये करंट दिसते, बरोबर. हा पहिली केस. दुसऱ्या केसमध्ये काय केलं की बॅटरी ऑनच केली, करंट ऑन केलं, आणि ही जी कॉईल आहे सोलोनॉइड कॉईल, ही कधी या रेक्टँग्युलर कॉईलच्या जवळ आणली, लांब नेली किंवा स्पीडमध्ये त्याची मुवमेंट केली आजूबाजूला ह्या कॉईलच्या, तर तुम्हाला खाली गॅल्व्हनोमीटरमध्ये तेवढंच जास्त करंट आणि कमी करंट दिसायला लागलं. समजा आपण ही खूप जवळ आणली कॉईल तर गॅल्व्हनोमीटरमध्ये करंट जास्त दाखवायला, ही कॉईल लांब नेली तर काय होतं, करंट कमी दाखवायला चालू होतं. तर ह्याची जी मुवमेंट आहे फास्ट केली कॉईलच्या आजूबाजूला कोणाची, सोलोनॉइडची, तर गॅल्व्हनोमीटरमध्ये करंट जास्त दिसतं. जर मुवमेंट स्लो आहे तर ह्याच्यामध्ये करंट कमी दिसतं. म्हणजे काय की या कॉईलमध्ये काही केलं आपण, म्हणजे करंट बदली केला, ऑन ऑफ केला किंवा ह्या कॉईलची मुवमेंट केली, तर बाजूच्या कॉईलमध्ये, ह्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन कमी जास्त होताना दिसतं. म्हणजे काय, करंट कमी जास्त होताना दिसतं. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे, या कॉईलचा आणि ह्या कॉईलचा संबंध काय, दोन्ही तर एकमेकाला अटॅचसुद्धा नाही. सो तुम्हाला माहिती आहे, आता ही सोलोनॉइड आहे. सोलोनॉइड म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर आहे. तुम्ही करंट ऑन केलं तर ही जी कॉईल आहे ती मॅग्नेटिक फील्ड म्हणून काम करते किंवा मॅग्नेट म्हणून काम करतं. आणि मॅग्नेटच्या काय असतात, लाईन ऑफ फोर्स असतात. तर तुम्ही बघितलं ह्या लाईन ऑफ फोर्स बाजूच्या रेक्टँग्युलर कॉईलमधून जातात म्हणजे काय की तेवढं त्याचा एरिया असतो मॅग्नेटचा, त्याच्यामध्ये ही कॉईल येते. त्यामुळे या बाजूच्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये तुम्हाला करंट दिसायला चालू होतं. म्हणजे ह्याचा प्रभाव ह्याच्यावर पडतो, कोणावर, रेक्टँग्युलर कॉईलवर. कारण की ह्याने मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स तयार केल्या. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटचा एरिया, की ज्या एरियापर्यंत ते मॅग्नेट कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करू शकतो त्याला आपण मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटचा एरिया बोलतो. त्याच्यामध्ये ही कॉईल असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय तयार होतं, करंट तयार होतं. आपण लाईन टू लाईन वाजवू. बघा आता, complete the circuit as shown in a figure 4.16a. Discuss about and select the component as required. In this experiment, if we open the plug key and make the current 0 in the coil, the pointer of the galvanic flag to this side and quickly come back to this 0. If the current in the coil is start again, the pointer again deflect to the other side and then return quickly to 0. त्याने काय सांगितले की पहिलं हे काय करा, ऑन करा, ऑफ करा. हे तुम्हाला लगेच काटा काय होणार, असा बाजूला जाताना दिसणार आणि करंट ऑफ झाल्यामुळे लगेच शून्यावर येताना दिसणार, बरोबर. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये करंट फ्लो झाला, मॅग्नेट तयार झाला, तर ह्याचा प्रभाव बाजूच्या कॉईलवर पडतो, बरोबर. कम बॅक टू दी 0.
आणि नंतर करंट ऑफ झाला की परत झिरोवर काटा येणार. कशामध्ये? गॅल्व्हनोमीटरमध्ये. हा जो गॅल्व्हनोमीटर दिला आहे त्याच्यामध्ये. इफ द करंट इन द कॉईल इज स्टार्ट अगेन, द पॉइंटर अगेन डिफ्लेक्टेड टू दी अदर साईड अँड देन रिटर्न क्विकली दी झिरो. आपण करंट परत चालू केलं तर परत तो काय होणार, दुसऱ्या साईडला काटा जाणार आणि बंद केलं की परत झिरोवर येणार. नाव वेन द इलेक्ट्रिकल करंट इज फ्लोईंग थ्रू द सोलोनॉइड कॉईल. आता आपण काय करायचं, ऑन ऑफ नाही करायचं. आता काय करायचं, कंटिन्यू ऑन ठेवायची ह्याच्यामधलं करंट, सोलोनॉइडमधलं. द सोलोनॉइड कॉईल डिस्प्लेस विथ रिस्पेक्ट टू दी कॉईल. ही सोलोनॉइड काय करायची, डिस्प्लेस करायची. डिस्प्लेस म्हणजे काय, ह्याची मूवमेंट करायची. आणि ती कधी जवळ आणायची ह्याच्या, कधी लांब न्यायची, कधी साईडला न्यायची. बरोबर. म्हणजे काय करायचं, ह्या कॉईलच्या रिस्पेक्टमध्ये ह्याची काय करायची, मूवमेंट करायची. द करंट इज स्टील प्रोड्यूस इन द कॉईल. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये तरी पण काय दिसेल, करंट वाहताना दिसेल. पेज नंबर 58वर बघा. व्हॉट कॅन बी इन्फर फ्रॉम दिस टू एक्सपेरिमेंट. मग ह्या दोन प्रयोगावरून आपल्याला काय कळतं ते बघा. इवन इफ द सोलोनॉइड कॉईल केप्ट स्टेशनरी, द चेंज इन द करंट सोलोनॉइड कॉईल प्रोड्यूस करंट इन द कॉईल. पहिला जो 4.15 डायग्राममध्ये आपण सोलोनॉइड कॉईल काय केलेली, स्टेशनरी ठेवलेली. बरोबर. पण आपण करंट ऑन ऑफ केलेलं, तरी बाजूच्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये करंट तयार झालं का, तर यस झालं. इफ द सोलोनॉइड कॉईल इज मूव टुवर्ड ऑर द अवे फ्रॉम द कॉईल. तर ही सोलोनॉइड कॉईल आपण 4.15 डायग्राममध्ये जवळ नेली आणि लांब नेली, तरी पण ह्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये करंट तयार होतं का, तर यस तरी पण होतं. दोन्ही केसमध्ये आपल्याला गॅल्व्हनोमीटरमध्ये काय दिसतं, डिफ्लेक्शन दिसतं. द फास्टर द डिस्प्लेसमेंट ऑफ द सोलोनॉइड, लार्जर द डिफ्लेक्शन. आणि जी कॉईल आहे सोलोनॉइड कॉईल, जेवढ्या स्पीडमध्ये ती मुवमेंट करणार तेवढं जास्त डिफ्लेक्शन आपल्याला कशात दिसणार, ह्या रेक्टँग्युलर कॉईलच्या गॅल्व्हनोमीटरमध्ये दिसणार. इफ द करंट इन द सोलोनॉइड कॉईल चेंज, करंट प्रोड्यूस इन द कॉईल, और इफ द सोलोनॉइड कॉईल मूव टुवर्ड द कॉईल, देन ऑल्सो करंट प्रोड्यूस इन द कॉईल. आणि त्यांनी काय सांगितलं की ह्या कॉईलमध्ये असणारं करंट जर चेंज झालं किंवा ह्याची जी मुवमेंट आहे ती पण चेंज झाली, तर आपल्याला बाजूच्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये पण करंट तयार झालेलं दिसतं. कशामुळे ते कळतं आपल्याला की ते करंट तयार झाले, गॅल्व्हनोमीटरमध्ये. आणि आपण बघितलं आहे की ही जी बाजूला रेक्टँग्युलर कॉईल आहे ती कुठल्याही प्रकारे त्या सोलोनॉइड कॉईलला अटॅच नाही आहे, किंवा कशालाच अटॅच नाही, बॅटरीला अटॅच नाही, त्याला फक्त तार आहे, साधी आपली तार असते तशी, आणि खाली फक्त गॅल्व्हनोमीटर तर काय करंट तयार करत नाही. मग हे डिफ्लेक्शन होतं कशामुळे, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी असं होतं की त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये करंट तयार होतं. मग हाच फेनोमेना म्हणजे काय, EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कळलं. मग आता तुम्ही फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन काय बोलतो की ह्याच्यामध्ये करंट जास्त कधी तयार होईल. बरोबर. फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन काय बोलतो की ह्याच्यामध्ये करंट कधी जास्त तयार होईल. तर बघा, इफ द करंट इज स्विच ऑन ऑर द ऑफ इन द सोलोनॉइड कॉईल, करंट इंड्यूस इन द कॉईल सच एज द इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्व वेन करंट इन द सोलोनॉइड कॉईल इन्क्रीज ऑर द डिक्रीज. हे सांगितलं की स्विच ऑन केलं, स्विच ऑफ केलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये करंट इंड्यूस होताना दिसेल. बरोबर. करंट इज इंड्यूस इन द कॉईल वेन इट मूव असाइड फ्रॉम द फ्रंट ऑफ सोलोनॉइड. आपल्याला करंट जास्त कधी दिसतं, कॉईल वेन इट इज मूव असाइड फ्रॉम द फ्रंट ऑफ द सोलोनॉइड. मग ह्या सोलोनॉइडच्या फ्रंटकडून, म्हणजे इथून आपण काही नेलं त्याला असाइड नेलं, बाजूला नेलं. बरोबर. असं नेलं किंवा असं नेलं. इथे बघा हा ॲरो दिला आहे, त्याला आपण असाइड नेलं तर काय होतं, आपल्याला करंट तयार होताना दिसतो. फ्रॉम दिस एक्सप्लेनेशन इट इज अंडरस्टूड दॅट वेन नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस. बघा तुम्ही काय केलं, करंट तुम्हाला माहिती आहे करंटचा आणि मॅग्नेटिक फील्डचा संबंध आहे का, आहे. करंट जास्त असेल तर मॅग्नेटिक फील्ड पण जास्त, आणि जेवढी जास्त मॅग्नेटिक फील्ड तेवढ्या नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स काय असणार, जास्त असणार, आणि तेवढा ह्या कॉईलमध्ये करंट पण जास्त तयार होणार. नंतर मुवमेंट, जर ह्याची मुवमेंट तुम्ही फास्ट केली, क्विक केली, तरी नंबर ऑफ लाईन ऑफ काय होणार, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इथे होणार आहे, चेंज होणार, आणि त्यामुळे पण इथे करंट जास्त दिसेल. दिस इज नोन ॲज द फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन. द करंट प्रोड्यूस इन द कॉईल इज कॉल्ड अ इंड्यूस करंट. ह्यालाच फॅरेडे लॉ ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन म्हटलं गेलं, आणि जे करंट तयार होतं त्याला इंड्यूस करंट असं तयार केलं आहे. इंड्यूस म्हणजे प्रोड्यूस. बरोबर. आता सिम्पल आहे, आपल्याला काय करायचं आहे, करंट जास्तीत जास्त. आता आपल्याला माहिती आहे आपण पाण्यापासून लाईट बनवतो,
हवेपासून लाईट बनवतो, म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिसिटी, विंड आपल्याला जास्त इलेक्ट्रिसिटी बनवेल. मग इलेक्ट्रिसिटी जास्त कधी बनेल? बरोबर. आता बघा डायरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट. मग त्यांनी काय सांगितलं ह्या पाहिजे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मोशन ऑफ द कंडक्टर. जेव्हा मोशन ऑफ द कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा लॉ आहे फ्लेमिंग राईट हँड रूल. आता राईट हँड घ्यायचा आणि असं घ्यायचं. ह्याच्यामध्ये बघा मी परत सांगतो, थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर मी असं ह्या ॲरोवरच लिहून ठेवलं आहे, म्हणजे माझं परीक्षेमध्ये लिहिताना प्रत्येक फिंगर काय इंडिकेट करतो हे चुकायला नाही पाहिजे. कारण की एक्झामिनर बघताना हा बघणार की हां थंब आहे, इंडेक्स फिगर आहे, मिडल फिगर आहे. इंडेक्स फिगर काय दाखवतो? मोशन ऑफ द कंडक्टर. आय काय दाखवतो? इंडेक्स फिंगर काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एम म्हणजे मिडल फिंगर काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. ह्याच्यावरनं असं आहे की वेन विल बी द मॅक्सिमम करंट प्रोड्यूस, जास्तीत जास्त करंट कधी तयार होणार? वेनेवर द मोशन ऑफ द कंडक्टर, कंडक्टरची जी मुवमेंट आहे इट इज परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इट इज अ डायरेक्शन परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड, देन द इंड्यूस करंट प्रोड्यूस विच इज मॅक्सिमम. तेव्हा जे करंट प्रोड्यूस होईल ते काय असणार? मॅक्सिमम असणार. बरोबर. टू शो द इंड्यूस करंट, फ्लेमिंग राईट हँड रूल इज व्हेरी युजफुल. स्ट्रेच द थंब, इंडेक्स फिगर अँड मिडल फिगर सच अ वे दॅट की दे विल बी परपेंडिक्युलर इच अदर. इन दिस पोझिशन थंब इंडिकेट द डायरेक्शन मोशन ऑफ द कंडक्टर. थंब काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, म्हणून मी इथे टी लिहिला आहे. इंडेक्स फिंगर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आय त्यासाठी इथे लिहिला आहे की तो काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि इंड्यूस करंट, जो करंट तयार झाला आहे तो हा फिंगर दाखवणार, मिडल फिंगर. द रूल नोन ॲज द फ्लेमिंग राईट हँड रूल. ह्याच रूलला काय म्हणतात? फ्लेमिंगचा राईट हँड रूल म्हणतात. हे सिम्पल आहे की त्यांनी काय सांगितलं आहे की करंट कधी मॅक्सिमम तयार होतो? जेव्हा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन मोशन ऑफ द कंडक्टरला काय असेल? परपेंडिक्युलर असेल. बरोबर. आणि तिन्ही बोट जेव्हा राईट हँडची आपण परपेंडिक्युलर ठेवणार तर हा काय थंब काय दाखवतो? मोशन ऑफ द कंडक्टर. इंडेक्स फिगर काय दाखवतो? तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. हे दोघं जेव्हा एकमेकाला परपेंडिक्युलर असणार तेव्हा करंट काय होणार? जास्तीत जास्त तयार होणार, इंड्यूस करंट. आणि तो कोण दाखवतो? मिडल फिंगर. सो हा आहे तुमचा रूल. कळतं? सो हा तुमचा रूल. आणि मी तुम्हाला सांगितलं या धड्यामध्ये तुम्हाला बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कॉन्सेप्ट आला, फ्लेमिंग राईट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल हा सेपरेट, असे 3 रूल आले. बरोबर. हे तुम्ही अवश्य पाठ करा. आता बाजूला काय दिले? AC करंट आणि DC करंट. करंटचे 2 प्रकार आहेत. हा टॉपिक शक्यतो बोर्डाने काय केला आहे? कॅन्सल केलेला आहे. बरोबर. म्हणून आपण हा घेत नाही. तरी तुम्हाला पाहिजे तर आपण घेऊ. फक्त एवढंच लक्षात घ्या की भारतामध्ये जो करंट तयार होतो त्याची सायकल जी आहे 1/50 सेकंड आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ AC 15 हर्ट्ज. हा डिजिट लक्षात ठेवा की भारतामध्ये जी AC करंट, अल्टरनेट करंट आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्ज आहे, म्हणजे 50 सायकल पर सेकंड. ह्याला सायकल्स म्हणतात. ही एक सायकल तुम्हाला माहिती आहे. बरोबर. ही काय? एक सायकल. 1 क्रेस्ट 1 ट्रफ ही एक सायकल. असे एका सेकंदाला 50 सायकल तयार होतात, म्हणून 15 हर्ट्ज ही काय? भारतामधली फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर. हे लक्षात ठेवा. AC आणि DC करंट वाटलं. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी एक लिंक शेअर करेल आपल्या 10वीच्या ग्रुपवर. यूट्यूबवर 2 व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये सायन्स 1मधला कुठला पोर्शन पूर्ण पुस्तकातला कट केलेला आहे, सायन्स 2चा कुठला पोर्शन कट केलेला आहे. कळलं? तर ते 2 व्हिडिओची लिंक मी शेअर करेल. जर आपल्याला सिलेबस वाचत बसत कंटाळा येत असेल किंवा आपल्याला लगेच मार्क करून घ्यायचं असेल, 15-15 मिनटाचे 2 व्हिडिओ आपलं घेतलं, बघितलं, कट केलं, संपली गोष्ट. कळलं? तर मी त्या 2 लिंक आहेत ना आपल्या 10वीच्या ग्रुपवर शेअर करेन. ठीक आहे. आता आपल्याला या कॉन्सेप्टवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा फ्लेमिंगच्या राईट हँड इलेक्ट्रिकल जनरेटर बघायचं आहे. इलेक्ट्रिकल जनरेटर म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे जो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो किंवा प्रोड्यूस करतो इट इज नोन ॲज द इलेक्ट्रिकल जनरेटर. म्हणजे आता आपण काय करणार आहोत की इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे जो इलेक्ट्रिसिटी तयार करतो त्याला इलेक्ट्रिक जनरेटर म्हणतात. ठीक आहे. आता बघा इथे पण सेम असणार. कन्स्ट्रक्शन बघा, ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर करंट तयार करायचा असेल
एकतर तुम्हाला मॅग्नेट फिरवायचे किंवा एकतर तुम्हाला काय तयार फिरवायचे, कॉईल फिरवायचे. आपण काय करूया, ह्याच्यामध्ये कॉईलला फिरवूया, बरोबर. म्हणजे मॅग्नेट केप स्टेशनरी, मॅग्नेट काय झाले स्टेशनरी म्हणजे स्थिर, आणि कॉईल काय झाली मूविंग, कॉईल काय झाली मूविंग. आणि ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे काय तयार होणार, इंड्यूस करंट. कळलं. आणि तुम्हाला सांगितलं हा एक आहे, वाईस वर्सा पण होऊ शकतं. जर आपण कॉईल केप्ट स्टेशनरी, कॉईल केप स्टेशनरी आणि मॅग्नेट कीप मूविंग, तरी पण काय तयार होणार, इंड्यूस करंट. आता बघा, हे आपल्याला इलेक्ट्रिक जनरेटर, पहिले डायग्राम बघा. इथे डायग्राम अशीच दिली, बरोबर. हा इकडे काय म्हणतात कॉईल आहे, कॉईलच्या इथे कुठेतरी ॲक्सेल आहे, इथे कुठेतरी B1 आहे आणि इकडे कुठेतरी B2 आहे, बरोबर. मग ही एक रिंग इथे अटॅच आहे, बरोबर, दॅट इज R1. एक रिंग इथे आहे आणि एक रिंग R2 आहे. आणि खाली बघा तुमचा तो गॅल्व्हॅनोमीटर आहे, इथे कुठेतरी गॅल्व्हॅनोमीटर अटॅच आहे, बरोबर. ह्या कॉईलमधून असा येऊन कुठेतरी गॅल्व्हॅनोमीटरला दोन्ही अटॅच आहे. कळलं. सो इथे कुठेही बॅटरी अटॅच आहे का, नाही. म्हणजे काय, आपल्याला करंट तयार करायचं आहे. बॅटरी असेल तर करंट कसा तयार करणार, काय की बॅटरीमधून करंट आहे. तर ह्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसलं तर समजायचं की करंट तयार होतं. आता ह्याच्यामध्ये काय करणार माहिती आहे का आपण, सिम्पल आहे. ही कॉईल गोल गोल फिरणार, काय फिरणार, कॉईल गोल गोल फिरणार. गोल गोल फिरल्यामुळे ही काय होणार, मूविंग होणार. आणि इथे स्टेशनरी कोण आहे, मॅग्नेट आहे. आणि ह्याच्यामुळे काय तयार होणार, करंट तयार होणार. आणि तो करंट कुठे दिसणार, आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये दिसणार. म्हणजे काय, ह्यालाच म्हणून आपण नाव दिलं इलेक्ट्रिक जनरेटर. जनरेटर तुम्हाला माहिती आहे, जनरेटर काय काम करतो, इलेक्ट्रिसिटी तयार काम करेल. DJ बीजेला जनरेटर लावतात ना, बरं. तर आपण हे लाईन टू लाईन बघूया की काय आहे इलेक्ट्रिक जनरेटर. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्शनमध्ये बघा दोन रिंग आहेत, R1 आणि R2. त्या डायग्राममध्ये बघा R1 आणि R2 दोन रिंग आहे, बरोबर. आणि ABCD तुम्हाला कॉईल दिलेली. आता सर सिंगल वायरच अशी घेतात का, नाही. हे जे वेटोळे आहेत ते जास्त पण घेऊ शकतात, पण इथे डायग्राम समजावी म्हणून त्यांनी एकच असं घेतलं. हे वेटोळे जास्त पण असू शकतात, आणि जेवढे जास्त हे फोल्ड असणार तेवढे जास्त काय तयार होणार, करंट तयार होणार. ठीक आहे. बघा आता we have seen the experiment based on electromagnetic induction. The current produced in the experiment was very small magnitude, but the same principle can be harnessed for use mankind produce large current. त्यांनी काय सांगितलं, आपण प्रयोग बघितले ते मागे, की ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं की मॅग्नेट तारेच्या खाली ठेवला होता, करंट तयार झालं, नंतर ती सोलोनाईड कॉईल. पण ह्याच्यामध्ये जे करंट होतं ते खूप कमी तयार होतं, कारण की छोटी कॉईल असते. पण ह्याचाच उपयोग करून मानवाने खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये करंट तयार केलेलं आहे. बघा हेच आपल्याला सायन्स 2मध्ये टुवर्ड ग्रीन एनर्जीमध्ये बघायचं आहे. म्हणजे टेक्निकल नाही बघायचं एवढं. हां, तिथे फक्त एवढंच सांगणार की कोळशामुळे असं मॅग्नेट फिरतात किंवा कॉईल फिरते आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे करंट तयार होतं, बस एवढीच लाईन आहे. पण नेमकं का होतं ते आपण आपल्याला याच्यामुळे कळतं. सॉरी. Here the mechanical energy used to rotate current coil in a magnetic field around the axle, there the produce electricity. आता बघा ही लाईन महत्त्वाची आहे. इलेक्ट्रिक मोटरमध्ये काय केलेलं की इलेक्ट्रिसिटी कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी होतं, बरोबर. इलेक्ट्रिसिटी आपण मिक्सरला इलेक्ट्रिसिटी दिली, त्यामुळे तो गोल गोल फिरला, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. ह्याच्यामध्ये जनरेटरमध्ये उलटं आहे, मेकॅनिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिसिटी. आता कसं सर, तर आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे त्या आता टॉर्च आल्या, त्या गोल 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 अशा फिरवल्या की चार्ज होतात आणि आपण नाही. आणि तिथे पण काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन यूज केलं जातं. तुम्हाला माहिती आहे पवनचक्की गोल गोल फिरते आणि त्या गोल पात्यांना कॉईल अटॅच असते आणि मॅग्नेटिक स्टेशनरी असतं. ते गोल फाते जसे फिरतात, जे त्याचे पंख आहे, बरोबर, किंवा त्याचे ब्लेड्स आहेत पवनचक्की, त्यामुळे काय होतं, कॉईल त्याला अटॅच असते, कॉईल पण जोरात फिरते आणि त्याच्या भोवती मॅग्नेट ठेवलेले असतात.
आता मॅग्नेट स्टेशनरी आहे, कॉईल पात्यांमुळे गोल गोल फिरायला लागली, त्यामुळे काय तयार झालं, करंट. म्हणजे पात्यांचं जे गोल गोल फिरणं आहे, इट्स अ मेकॅनिकल एनर्जी ऑर द विंड एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिसिटी. आता सेम वे डॅममध्ये पण होतं, वरून पाणी जेव्हा पडतं तर ते पाणी अशा गोष्टींवर ॲक्सेलवर पडतं किंवा अशा अँगलवर पडतं की त्यामुळे कॉईल जोर जोर गोलामध्ये फिरवायला लागलं. हे उदाहरण तुम्हाला हे माहीत असेल ना की रहाट जे बैलाने बघा विहिरीवर लावलेलं असतं, त्यातून गोल असं चक्र असतं, त्यामुळे पाणी वर येतं. समजा आपण त्याला जोरात हवा मारली तर ते गोल गोल फिरणार. मग तसंच असं काहीतरी सेटअप केलेलं असतं, त्यामुळे ते पाणी पडलं की जी कॉईल जी असते अटॅच ती गोल गोल जोरात फिरते आणि मोठे मॅग्नेट लावलेले असतात. मॅग्नेट स्टेशनरी, कॉईल जोरात फिरायला लागली, बरोबर. त्यामुळे परत काय तयार झालं, करंट तयार झालं. म्हणजे ही जी मेकॅनिकल एनर्जी होती पाण्याची, हवेची, कॅन बी कन्वर्टेड इन टू दी इलेक्ट्रिसिटी, बरोबर. आता बघा, म्हणजे इथे काय महत्त्वाचं आहे की मेकॅनिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इन टू दी इलेक्ट्रिसिटी. आणि की गिव डिफरन्समधलं सर्वात मोठं तुम्हाला जर मी सांगितलं की इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर दोघांमधला फरक स्पष्ट करा, तर सिम्पल आहे. तुम्ही सिम्पल सांगू शकता की इलेक्ट्रिक मोटर जी होती त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, पण इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये मेकॅनिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, इलेक्ट्रिसिटीमध्ये होते. Figure 4.20 show that copper wire coil ABCD kept between the two pole of piece of magnet, बरोबर. The two end of the coil are connected conducting ring R1 and R2, बरोबर. आणि ते जी कॉईल आहे ABCDचा, त्या ABCD कॉईलचा एक एंड बघा रिंग R1ला अटॅच आहे आणि दुसरा जो एंड आहे तो R2ला अटॅच आहे वाया कार्बन ब्रशेस, बरोबर. आणि तिथे कार्बन ब्रश आहे, ठीक आहे. Both rings are fixed to the axle, but there is a resistive coating between the ring and the axle. तर त्यांनी काय सांगितलं, ह्या दोन्ही रिंग ह्या दोन्ही रिंग आहेत R1 मच्या बाजूला बघा ही रिंग आहे, R2ला रिंग, ह्या दोन्ही कशात ॲक्सेलवर फिक्स आहे. आतमध्ये रेजिस्टिव्ह कोटिंग आहे. रेजिस्टिव्ह म्हणजे फ्रिक्शन होण्यासाठी जी रेजिस्टिव्ह कोटिंग असते, म्हणजे फ्रिक्शन जास्त झालं तर करंट पण काय होईल, जास्त तयार होईल, बरोबर. बघा ही कॉईल ABCD R1ला अटॅच आहे आणि हीच ABCDचा दुसरा एंड R2ला अटॅच आहे, कळतं आहे. सो R1 आणि R2 अशा दोन रिंग आहेत आणि ते एका ॲक्सेलला, ॲक्सेल म्हणजे एक रॉड आहे लोखंडाचा, त्याला गोल ॲक्सेल नाव दिलं आणि त्याला त्या दोन्ही रिंग अशा फिट केलेल्या आहेत, ठीक आहे. द ॲक्सेल इज रोटेटेड विथ हेल्प ऑफ मशीन फ्रॉम आउटसाईड. आता आपण काय केलं, हा जो ॲक्सेल आहे, बरोबर. आता सिम्पल मी तुम्हाला एक करून दाखवतो. ह्या ॲक्सेलला मी काहीतरी असं अटॅच करतो, बरोबर. आणि ह्याला आपण गोल गोल फिरवलं, म्हणजे समजा इथून धरणाचं पाणी खाली पडलं ह्याच्यावर, त्यामुळे हा ॲक्सेल काय फिरायला लागला, गोल गोल फिरायला लागला, बरोबर. आपण धरणाचं पाणी ह्याच्यावर असा एक रॉड अटॅच केला आणि ह्याला अशी बकेट अटॅच केली की या बकेटमध्ये पाणी पडलं की हा ॲक्सेल काय होतं, गोल गोल फिरतो आहे, बघा. ॲक्सेल देर इज अ रेजिस्टिव्ह कोटिंग बिटवीन, ॲक्सेल इज रोटेटेड विथ द हेल्प मशीन फ्रॉम आउटसाईड, बरं. आपण ॲक्सेलला गोल गोल फिरवलं मशीनच्या साहाय्याने किंवा मेकॅनिकल. बिकॉज ऑफ दिस ABCD इज स्टार्ट रोटेटिंग. आता तो ॲक्सेलला दोन्ही रिंग अटॅच आहे R1 R2 आणि त्या R1 R2ला कोण अटॅच आहे, ती कॉईल ABCD अटॅच आहे. आता ॲक्सेल गोल फिरला तर ती जी कॉईल आहे ABCD ती पण गोल गोल फिरणार. द स्टेशनरी कार्बन ब्रशेस B1 and B2 कनेक्टेड टू द गॅल्व्हनोमीटर विच इज शो द डायरेक्शन ऑफ द करंट इन द सर्किट. Upon the rotating axle, the branch AB go up, branch CD go down. आता आपण हा ॲक्सेल गोल गोल फिरवला, हा AB वर गेला आणि CD खाली गेला, म्हणजे आपण असं फिरवलं. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग राईट हँड रूल, इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस इन द ब्रांचेस AB अँड CD इन द डायरेक्शन ऑफ AB अँड CD. मग फ्लेमिंगच्या कुठल्या रूलनुसार, राईट हँड रूलला. म्हणजे त्यांनी राईट हँड रूलमध्ये सांगितलं आहे की जर मोशन ऑफ द कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर काय होतं, करंट जे प्रोड्यूस होतं ते काय होतं, लार्ज क्वांटिटीमध्ये मॅक्सिमम तयार होतं. मग इथे करंट कसं तयार झालं आहे, AB, बरं. आणि मॅग्नेटिक फील्ड आणि आपल्याला माहिती आहे कॉईल कशी फिरते, A अशी आणि ही अशी. मग त्यांनी सांगितले की A to B, C to D या डायरेक्शनला करंट तयार होतं. करंट फ्लो इन द डायरेक्शन ABCD
करंट कसं चाललं आहे आता, ABCD करंट असं चाललं आहे. इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लो फ्रॉम द B2 B1. एक्सटर्नल सर्किटमध्ये तुमचं जे करंट आहे ते कुठून चाललं आहे, B2 कडून B1कडे चाललं आहे. म्हणजे हे जे करंट तयार झालं, बरोबर, तुम्हाला माहिती आहे करंट तयार झालं आणि ते इथे आलं, म्हणजे करंट कुठून फ्लो होतं आहे, B2 कडून B1कडे फ्लो होतं आहे. म्हणजे हे असं सर्किट पूर्ण होतं. टू गॅल्व्हॅनिक, इफ इन्स्टेड ऑफ वन लूप ऑफ कॉईल कन्सिस्ट द सेव्हरल टर्न, द करंट ऑफ द मॅग्नेट्यूड सेव्हरल टाइम फ्लो. आता त्यांनी काय सांगितलं आहे, ABCD हा एकच लूप आहे, त्या जागी भरपूर लूप असते, म्हणजे भरपूर वेटोळे असते, म्हणजे असे आतमध्ये असे, तर करंट पण जे तयार झालं असतं ते जास्त तयार झालं असतं. आफ्टर द हाफ रोटेशन, अर्ध रोटेशन झाल्यानंतर, म्हणजे AB इकडे गेला, CD इकडे आला, बरोबर ना. तुमचं हाफ रोटेशन म्हणजे 180 डिग्रीमध्ये जेव्हा रोटेशन होणार, AB आहे तो CDच्या जागी जाणार आणि CD आहे तो ABच्या जागी जाणार, बघा. आणि तुम्हाला माहिती आहे करंट कसं तयार होतं इथे. आता करंट कसं जाईल, DCBA, बरोबर, कारण की करंट इथून चाललं आहे, DCBA, बघा. Therefore induced current goes to DCBA, but branch BA is always in contact with the B1, बरोबर. ही AB जी ब्रांच आहे ऑलवेज कॉन्टॅक्ट विथ द B1, का, कारण की एक रिंग सलग आहे, बरोबर. हेन्स द एक्सटर्नल सर्किट करंट फ्रॉम B1 टू B2. त्यामुळे एक्सटर्नल सर्किटमध्ये करंट जे आहे ते B1 कडून B2कडे जाणार, म्हणजे AB जिथे पण ब्रांच असणार तिथून करंट स्टार्ट होणार, बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं, B1 आणि B2 अपोजिट टू प्रिव्हियस हाफ रोटेशन. म्हणजे पहिल्यांदा करंट असं तयार झालं होतं, दुसऱ्यांदा करंट असं तयार होणार या साईडला, म्हणजे या पहिलं B2 कडून B1कडे गेलेलं, आता जे करंट जाणार ते B1 कडून B2कडे जाणार, म्हणजे त्याची डायरेक्शन काय होणार, चेंज होणार. सो हे प्रत्येक अर्ध्या रोटेशनमुळे ती त्याची डायरेक्शन चेंज करत जाणार. सो इट इज कॉल्ड AC करंट, अल्टरनेट करंट. आणि एक लक्षात घ्या, भारतामध्ये फक्त AC करंट तयार होतं. म्हणजे तुम्हाला सिम्पल सांगतो, जर आपण X आणि Y ॲक्सिस घेतलं, पहिल्यांदा करंट या डायरेक्शन गेला, बरोबर. जेव्हा आपण काय बोललो त्याला, B2 कडून काय केलं, B1कडे गेलं, नंतर त्यांनी डायरेक्शन चेंज केली, बरोबर, की मग ते असं आलं, म्हणजे ते B1 कडून कुठे गेलं, B2कडे गेलं, मग B2 कडून कुठे येणार, B1कडे. मग ह्याला म्हणतात AC करंट, अल्टरनेट करंट, बरोबर. डायरेक्ट करंट म्हणजे काय, की ते सरळ जातं, म्हणजे ते कधी पण स्वतःची दिशा चेंज करत नाही, ते असं सरळ जातं, ह्याला म्हणतात डायरेक्ट करंट, बरोबर. आणि हे असं दिशा बदलत जातं, त्याला म्हणतात अल्टरनेट करंट. आणि ह्याच्यामध्ये काय तयार होते, अल्टरनेट करंट. आणि अल्टरनेट करंटच लांबपर्यंत इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी अल्टरनेट करंटच वापरलं जातं, डायरेक्ट करंट कधीच वापरत नाही. सो इट इज कॉल्ड AC जनरेटर. त्यामुळे ह्याला इलेक्ट्रिक मोटरलाच AC जनरेटर म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. AC जनरेटर म्हणजे अल्टरनेट करंट जनरेटर. व्हॉट विल बी रिक्वायर्ड टू मेक DC जनरेटर. मग आपल्याला डायरेक्टर जनरेटर बनवायचं असेल तर काय करायचं, तर तुम्हाला माहिती आहे आपण इलेक्ट्रिक हे घेतलेलं मोटार, त्याच्यामध्ये बघा अशा 2 रिंग नव्हत्या, एकच रिंग होत्या, स्प्लिट रिंग, 2 तुकडे केलेल्या रिंग एकमेकाला अटॅच होतं. तर तुम्ही त्याच्या जागी त्या स्प्लिट रिंग वापरलं तर तेव्हा काय होणार, त्यावेळी डायरेक्ट करंट तयार होणार. बघा, DC current does not change the direction in the external circuit. To achieve this, split ring is fixed on the axle. Split ring म्हणजे कळलं ना, अशा 2 रिंग न बसवता एकच रिंगचे 2 तुकडे केलेल्या स्प्लिट रिंग, बरोबर, त्या करायच्या बसवायच्या. Because of this arrangement, branch of the coil going upward always contact with the one brush, and the branch going downward always contact with the one brush. Hence the current flow in one direction external circuit. मग त्यांनी काय सांगितलं आहे की स्प्लिट रिंग असल्यामुळे ही AB जी ब्रांच आहे ती एका रिंगलाच अटॅच असणार, CD जी ब्रांच आहे ती दुसऱ्या रिंगच्या तुकड्याला अटॅच असणार कंटिन्यू, त्यामुळे तिथे दिशा बदलली जाणार नाही, बरोबर. त्यामुळे तिथे काय होणार, डायरेक्ट करंट देणार. एवढं कॉम्प्लिकेटेड नाही तर, पण एक लक्षात घ्या की ह्या जागी स्प्लिट रिंग बसवली. स्प्लिट रिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यामध्ये बघा R1 आणि R2 2 रिंग आहे. ती स्प्लिट रिंग म्हणजे काय, की ही एकच रिंग आहे, त्याचे 2 तुकडे, बरोबर. इट इज नोन ॲज द स्प्लिट रिंग. ती बसवली
की ए सीच्या जागी कुठला करंट तयार होतो, डी सी करंट तयार होतो. बरोबर. तुमचे जे कॅल्क्युलेटर आहे, मोबाईल आहे, ह्याच्यामध्ये डी सी करंट असतो. बरोबर. किंवा सेलमध्ये जो करंट तयार होतो सेलमुळे, बॅटरी सेलमुळे, तो डी सी करंट असतो. सो हा आहे तुमचा इलेक्ट्रिकल जनरेटर. कळलं. प्लीज ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर हे दोन महत्त्वाचे टॉपिक आहे. ह्याच्यामधला डिफरन्स लक्षात ठेवा. आपण क्वेश्चन डिस्कस करूच किंवा कुठले कुठले क्वेश्चन आहेत ते बघूच, पण एक लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटर हे एक्झामिनरचे फेवरेट क्वेश्चन असतं, की तो काय ना काय विचारतो त्याच्यावर. कळलं. मागच्या वर्षी बोर्डाचे 2 वर्षाचे पेपर आहेत, त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन कसे विचारले, किंवा आपण क्वेश्चन डिस्कस करूच की नेमके क्वेश्चन कसे विचारले गेले. ठीक आहे. सो ऑफिशियली आपण हा आज टॉपिक 4 पूर्ण केला. नेक्स्ट टाईम आपण सायन्स 2चा टुवर्ड द ग्रीन एनर्जी, हरित ऊर्जेकडे, हा टॉपिक बघणार आहे. आणि काही डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी सरांना सांगेल की एक झूम लेक्चर, आपण एक लेक्चर ठेवायचं, पण त्याच्यामध्ये फक्त डाऊट क्लिअरिंग सेशन, आणि त्याच्यामध्ये शिकवलं जाणार नाही. कारण की कसं आहे, शिकवण्यामध्ये झूम मिटिंगमध्ये माझा आवाज येतो आहे का, ह्याचा बाहेरून बॅकग्राऊंडमधून आवाज येतो आहे, असल्या गोष्टी होत राहतात. कळलं. सो त्यामुळे आपण एक सेशन झूमचं ठेवायचं, पण ते कशाचं की तो धडा जो शिकून झाला आहे त्याच्यावर काही डाऊट असतील तर ते आपल्याला फेस टू फेस काय करता येईल, क्लिअर करता येईल. त्यामुळे तुम्ही जेव्हा झूमचं जे आपलं लेक्चर असेल ते डाऊट रेडी ठेवा की सर नेमकं काय. त्यावेळी मी ते लाईन टू लाईन पण शिकवेल, तो एक्सप्लेन पण करेल, काही करू शकतो. ठीक आहे. सो ऑफिशियली आपला हा 4था धडा संपला आहे. 5वा धडा आपण सायन्स 1चा ऑलरेडी शिकलेलो आहे. बरोबर. तर आपण आता टुवर्ड द ग्रीन एनर्जी सायन्स 2चा 5वा धडा तो घेणार आहोत. ठीक आहे. आणि तो झाल्यानंतर मोस्ट VIP टॉपिक दॅट इज लाईट 1, लाईट 2, हे 2 टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत. बरोबर. लेन्सेस आणि आपलं रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट. बरोबर. ह्याच्यामधले 2-3 एक्सपेरिमेंट तुम्हाला प्रॅक्टिकलला आहे. कळतं. सो नेक्स्ट टाईम सायन्स 2चा 5वा टुवर्ड द ग्रीन एनर्जी. आणि त्याच्या आधी मग आपण वाटलं तर तो धडा शिकून झाला किंवा तो शिकवच्यामध्ये एक लेक्चर घेऊन आपण या धड्याचे क्वेश्चन्स देऊया तुम्हाला. हे म्हणजे जे क्वेश्चन आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले, तुम्हाला क्वेश्चन बँक देईल किंवा क्वेश्चन सांगेल की हे क्वेश्चन करा मिनिमम. ठीक आहे. चलो, गुड बाय. सो नेक्स्ट लेक्चरला आपण सायन्स 2 स्टार्ट करू.